मुख्यमंत्र्यांकडून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचे आदेश. साखर आयुक्त संजय कोलतेंच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून चौकशीच्या सूचना. तपासणी करून शासनाला अहवाल सादर करण्यात येणार. मुख्यमंत्र्यांकडे आलेल्या तक्रारीबाबत चौकशी होत असता चौकशीला का घाबरायचं? चौकशी जाणून बुजून कोणी लावत नाही. वसंतदादा पडताळणी कारखान्यावरील चौकशीच्या आदेशावर बावनकुळेंची टीका. भाजपने ठाण्यानंतर आपला मोर्चा आता बारामतीकडे वळवला. हा कुबड्यांवरील अवलंबित्व कमी करण्याचा तर प्रयत्न नाही ना? हे लवकरच स्पष्ट होईल. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीच्या आदेशानंतर रोहित पवारांचं ट्विट. बिल्डरच्या बाजूने बॅकआउट झाल्यास संबंधित रक्कम परत देण्यात येणार नाही. गोखले बिल्डरच्या करारामध्ये उल्लेख. त्यामुळे 230 कोटी गोठवा. जैन बोर्डिंगच्या सर्व ट्रस्टींना बरखास्त करा. धंगेकरांची मागणी. फडणवीसांपर्यंत आमचा आवाज पोहोचलाय. फडणवीसही आमच्यासोबत. मोहोळ फसू नये म्हणून विशाल गोखलेंकडून व्यवहाराचा त्याग. जैन मुनी गुप्तीनंदी महाराजांचं विधान. रवींद्र धंगेकर आज मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंना भेटणार. पुण्यामधील जैन बोर्डिंग प्रकरणाबाबत चर्चा करणार असल्याची माहिती. जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणी आज पुन्हा राज्याच्या धर्मादाय आयुक्तांकडे सुनावणी. जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्दसह 230 कोटी बिल्डरला देण्यासंदर्भात निर्णयाची शक्यता. 4 वाजेपर्यंत वाट पाहणार. नंतर रामगिरी बंगल्यावर कूच करणार. बच्चू कडूंचा फडणवीसांना अल्टिमेटम. कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा आज नागपूरमध्ये भव्य मोर्चा. बच्चू कडू हजारो ट्रॅक्टरसह मोर्चामध्ये सहभागी. महाराष्ट्रामध्ये भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये विरोधकांचा सुपडा साफ करा. दुर्बीण लावूनही सापडता कामा नयेत. मुंबईतून अमित शहांची गर्जना.